अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. श्रावण महिन्यातील सोमवार म्हटलं की महादेवाची भक्ती, अभिषेक, बेलपत्र आणि शिवामूठ हे सगळं आपल्या डोळ्यांसमोर येतं. पण शिवामूठ वाहून पूजा झाल्यानंतर एक प्रश्न मात्र अनेकांच्या मनात राहतो. महादेवाच्या पिंडीवर वाहिलेलं ते धान्य नंतर काय करायचं? ते घरी आणायचं का? ते खाता येतं का? कुणाला दान करायचं का? आणि पूजा करताना ते धान्य ओलं झालं असेल तर त्याचं काय करायचं? विशेष म्हणजे श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी शिवामुठीसाठी वेगवेगळं धान्य अर्पण केलं जातं. मग त्या धान्याचा नेमका उपयोग काय? आज आपण याच प्रश्नाचं उत्तर अगदी सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत. श्रावणी सोमवार आणि शिवामूठ. श्रावण महिना हा भगवान शिवाच्या भक्तीसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवार अनेक भक्त मोठ्या श्रद्धेने महादेवाची पूजा करतात. यामध्ये शिवामूठ वाहण्याची देखील परंपरा अनेक घरांमध्ये आहे. विशेषतः महिलांमध्ये या पूजेबद्दल मोठी श्रद्धा पाहायला मिळते. नवीन लग्न झालेल्या मुलींपासून ते अनेक वर्षांपासून संसार करणाऱ्या महिलांपर्यंत अनेक जणी ही सेवा आपल्या घरच्या परंपरेनुसार करतात. या पूजेमागे घरातील सुख, समाधान, कुटुंबातील प्रेम आणि संसारात मंगलता राहावी अशी भक्तांची भावना असते. प्रत्येक सोमवारी वेगळं धान्य का असतं? शिवामुठीच्या परंपरेमध्ये श्रावणातील वेगवेगळ्या सोमवारी वेगवेगळ्या धान्याचा उपयोग करण्याची पद्धत काही ठिकाणी प्रचलित आहे. सामान्यतः पहिला सोमवार तांदूळ, दुसरा सोमवार तीळ, तिसरा सोमवार मूग, चौथा सोमवार जवस आणि जर श्रावण महिन्यात पाचवा सोमवार आला तर काही परंपरांमध्ये सातू अर्पण करण्याची पद्धत सांगितली जाते. मात्र हे लक्षात ठेवा, प्रदेश, घराणं आणि परंपरेनुसार या पद्धतीमध्ये फरक असू शकतो. त्यामुळे आपल्या घरातील किंवा कुलपरंपरेतील पद्धतीला प्राधान्य द्या. शिवामूठ वाहताना काय करतात? शिवामूठ वाहताना हातात धान्य घेऊन ते श्रद्धेने महादेवाच्या पिंडीवर ते अर्पण केलं जातं. काही ठिकाणी 3 मुठी धान्य अर्पण करण्याची पद्धत आहे. धान्य किती अर्पण करायचं यापेक्षा महादेवांच्या चरणी आपला भाव किती आहे हे अधिक महत्वाचं आहे. पूजा करताना मनात आपल्या कुटुंबासाठी प्रार्थना करावी. हे महादेवा, आमच्या घरात सुख, समाधान, आरोग्य आणि परस्पर प्रेम कायम राहू दे. अशा साध्या भावाने शिवामूठ अर्पण करता येते. नवीन लग्न झालेल्या मुलीसाठी शिवामूठ. अनेक घरांमध्ये नवविवाहित मुलींसाठी शिवामुठीची पूजा विशेष श्रद्धेने केली जाते. नवीन घरामध्ये आपला संसार सुखाने सुरू व्हावा, सासरच्या मंडळींशी प्रेमाचं नातं निर्माण व्हावं आणि घरात आपुलकी वाढावी अशी प्रार्थना केली जाते. पण ही पूजा फक्त नवविवाहितांसाठीच आहे असं नाही. संसाराला अनेक वर्ष झाली असली तरी आपल्या कुटुंबाच्या सुखासाठी आणि महादेवाच्या भक्तीसाठी अनेक महिला ही सेवा सुरू ठेवतात. काही परंपरांमध्ये काही वर्ष पूजा करून उद्यापन करण्याची पद्धत आहे, तर काही जणी श्रद्धेनुसार ही सेवा पुढे देखील करत राहतात. आता येतो सर्वात महत्वाचा प्रश्न, शिवामूठ वाहिल्यानंतर त्या धान्याचं काय करायचं? हा प्रश्न खूप महत्वाचा आहे, कारण पूजा झाल्यानंतर अनेकदा ते धान्य पाण्यामुळे किंवा अभिषेकामुळे ओलं होतं. मग ते पुन्हा खायचं का? इथे सर्वात आधी एक गोष्ट लक्षात घ्या. जर धान्य पिंडीवर अर्पण झालं असेल आणि त्यामध्ये पाणी, दूध, अभिषेकाचं द्रव्य किंवा इतर पूजेचं साहित्य मिसळलं असेल तर ते धान्य नेहमीच्या अन्नाप्रमाणे वापरणं योग्य ठरेलच असं नाही. अशा वेळी ते वाया घालवण्याऐवजी दान करण्याचा भाव ठेवता येतो. धान्य दान करण्याची सुंदर पद्धत. शिवामुठीसाठी तुम्ही जे धान्य अर्पण केलं आहे ते आणि शक्य असल्यास त्यामध्ये अजून थोडी भर घाला. उदाहरणार्थ, पहिल्या सोमवारी तांदूळ अर्पण केले असतील तर त्या तांदळामध्ये आणखी तांदूळ घालून ते एखाद्या गरजू व्यक्तीला दान करू शकता. तीळ असतील तर त्यामध्ये आणखी तीळ घालून दान करता येतं. मूग, जवस किंवा इतर धान्य असेल तरी त्याच पद्धतीने करता येईल. यामागचा सुंदर भाव असा, महादेवांच्या चरणी अर्पण केलेलं अन्न एखाद्या गरजूच्या पोटापर्यंत पोहोचावं. कारण अन्नदान ही स्वतःमध्येच एक सुंदर सेवा आहे. गरजू व्यक्तीला दान का करावं? आपण देवापुढे धान्य अर्पण करतो, पण त्या धान्याचा उपयोग जर एखाद्या गरजू कुटुंबासाठी झाला तर भक्तीचा एक सुंदर सामाजिक अर्थही निर्माण होतो. एखाद्या गरीब कुटुंबाला धान्याची छोटीशी मदतही मोठी ठरू शकते. म्हणून शक्य असल्यास ते धान्य गरजू व्यक्तीला, अनाथ किंवा सेवाभावी संस्थेला किंवा अन्नदानासाठी वापरता येईल अशा ठिकाणी दान करू शकता. अन्न वाया जाऊ नये आणि ते योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचावं हा भाव सर्वात सुंदर आहे.
हे धान्य खाता येतं का? हा प्रश्न अनेक भक्त विचारतात. जर धान्य पिंडीवर अर्पण झाल्यानंतर अभिषेकाच्या पाण्यात किंवा इतर पूजा साहित्यामध्ये मिसळलं असेल, तर ते खाण्याचा आग्रह करू नका. विशेषतः ते ओलं झालं असेल किंवा स्वच्छतेबाबत शंका असेल, तर ते अन्न म्हणून वापरण्याऐवजी दान करणं अधिक योग्य. आणि जर आपल्या घरच्या परंपरेमध्ये अर्पण केलेलं धान्य प्रसाद रूपाने ग्रहण करण्याची पद्धत असेल, तर त्या परंपरेनुसार निर्णय घ्या. भक्तीमध्ये अन्नाचा अपमान होऊ नये आणि आरोग्याची देखील काळजी घेतली जावी. हे दोन्ही खूप महत्वाचं आहे. शिवामूठ म्हणजे केवळ धान्य नाही. शिवामूठ वाहताना आपण हातात धान्य घेतो. पण खरं पाहिलं तर त्या मुठीत फक्त धान्य, तीळ, तांदूळ किंवा मूग नसतात. त्या मुठीत असतो आपला विश्वास, आपली प्रार्थना, आपल्या कुटुंबासाठीची काळजी आणि महादेवांच्या चरणी अर्पण केलेला आपला भाव. म्हणून पूजा करताना मनापासून प्रार्थना करा. महादेवा, माझ्या घरात सुख, शांती राहू दे. माझ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला सद्बुद्धी दे. आमच्या आयुष्यातील अडचणींना सामोरं जाण्याचं बळ दे आणि तुझ्या चरणांवरील आमची श्रद्धा कायम ठेव. एक छोटासा पण महत्वाचा संदेश. शिवामुठीची पूजा करताना अनेक नियम ऐकायला मिळतात, पण प्रत्येक घराची परंपरा वेगळी असू शकते. म्हणून एखादा नियम चुकला म्हणून मनामध्ये भीती निर्माण करून घेऊ नका. देवाला आपल्या मनातील भावना माहीत असतात. शक्य तितक्या श्रद्धेने, स्वच्छतेने आपल्या परंपरेनुसार पूजा करा आणि सर्वात महत्वाचं, भक्ती करताना अन्न वाया घालवू नका. महादेवांना अर्पण केलेल्या धान्याचा उपयोग जर एखाद्या गरजू व्यक्तीच्या जीवनात झाला, तर त्यापेक्षा सुंदर सेवा कोणती असू शकते बरं? तर आता पुढच्या श्रावणी सोमवारी जेव्हा तुम्ही शिवामूठ व्हाल, तेव्हा एक छोटी गोष्ट लक्षात ठेवा. महादेवाच्या पिंडीवर अर्पण केलेली ती मूठ परत तुमच्याकडे येण्यासाठी नाही, तर कुणाच्या तरी गरजेच्या वेळी उपयोगी पडण्यासाठी देखील असू शकते. तुमच्या हातातील ती छोटीशी मूठ एखाद्याच्या घरात अन्न घेऊन जाऊ शकते. आणि म्हणूनच शिवामूठ वाहताना महादेवाकडे फक्त स्वतःसाठीच मागू नका. देवा, माझ्या हातून कोणाचं तरी भलं होऊ दे, एवढी प्रार्थना देखील करा. हीच खरी भक्ती, हीच खरी सेवा. आणि कदाचित याच भावनेतून महादेव आपल्या मनाला सर्वात मोठं समाधान देतील. चला, शेवटी महादेवांच्या चरणी मनापासून प्रार्थना करूया. हे भोलेनाथ, श्रावणातील या पवित्र महिन्यात आमच्या हातून झालेली सेवा स्वीकार करा. आमच्या घरात सुख, शांती आणि समाधान नांदू द्या. सर्वांच्या आयुष्यातील अडचणी दूर करण्याचं सामर्थ्य आम्हाला द्या आणि आमच्या हातून नेहमी अन्नदान, सेवा आणि सत्कर्म घडत राहू द्या. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. आजची ही भक्तिमय सेवा इथेच थांबूया. पुन्हा भेटू स्वामींच्या चरणी आणखी एका सुंदर आध्यात्मिक विषयासह. तोपर्यंत भिवू नकोस, स्वामी सदैव पाठीशी आहेत.